नमस्कार, मी सोनाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला 3-4 पार्टमध्ये असे लग्नाचे व्हिडिओ येणार आहेत. तर आजचा जो पार्ट आहे तो आहे संध्याकाळची हळदी. त्याच्या आधी जे होतं आहे ना, कळसातलं न्हाणं म्हणतात, अंघोळ, तर ती आहे. आमच्याकडे ज्या हळदी असतात त्या संध्याकाळीच लावलेल्या जातात. तर त्याच्यासाठी काल तुम्ही पाहिलं की नवरी मुलगी आलेली गाठी भेटी जी होतात ना, पान सुपारी वगैरे देऊन, तो कालचा व्हिडिओ झाला. जरी कोणी पाहिला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटी दाबा आणि माझे पूर्ण जे व्हिडिओ आहेत ते पहा. तर आजचा आहे दुसरा पार्ट, ज्यामध्ये हळदी आणि कळसातलं न्हाणं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर इथे बघितलं, नवरदेवाची जी बहीण असते ती कळस मांडते आणि पुन्हा नवऱ्या मुलग्याची जी बहीण असते, नवरी मुलगीची, ती कळस मांडते. अशा प्रकारे बहिणींचाच मान असतो कळस मांडण्याचा. बाकीचे सगळेजण 4 कोपऱ्याला 4 असे धरून बसलेले असतात आणि धागा जो असतो ना, त्या धाग्याने असे 5 वेढे काढायचे असतात. 5 तांबी ठेवले जातात आणि फिरून फिरून असे आतल्या साईडनं आमच्यात वेढे घेतात. भरपूर जागी मी असं पाहण्यात आलेलं आहे की बाहेरच्या साईडनं वेढे घेतात. म्हणजे जी कळसाभोवती फिरणारी जी असते बहीण, ती बाहेरच्या साईडने घेते, पण आमच्यात आतल्या साईडने घेतात. पुन्हा तिने बाहेर जायचं नसतं, आतच थांबायचं असतं. मग कळसाचे वेढे वगैरे पूर्ण झाल्यानंतरचा पुढचा विधी जो असतो तो हा असतो. नवरी मुलगी आणि नवरा मुलगा एकमेकाची अशी करंगळी पकडतात. म्हणजे नवरदेवाची करंगळी नवरी पकडते आणि त्याच्यामागे तिचे चुलता चुलती, आई वडील आणि मुलीची पण आई वडील, मुलाची पण आई वडील, चुलता चुलती, पुन्हा आजी आजोबा. तर हे बघा, हे माझे चुलता चुलती, पुन्हा मुलीचे चुलता चुलती आहेत. ही माझी आत्या आहे. माझ्या पाठीमागच्या साईडला माझी आत्या आहे, त्याच्यामागे पण माझी आत्या आहे, त्याच्यामागे आमचे एक काकू आहे, त्याच्यामागे माझे आई वडील आणि त्याच्या पाठीमागे माझे आजी आजोबा. तर आमच्यात अशी पण पद्धत आहे की मामा मामीला पण कळसामध्ये अंघोळ घातली जाते. पण माझे मामा मामी त्या दिवशी संध्याकाळी आले नव्हते, ते दुसऱ्या दिवशी येणार होते. तर इथे बघा, सगळेजण अशा प्रकारे धरून आणि मुलाच्या आणि मुलीच्या हातात ना पान आणि सुपारी, थोडंसं तांदूळ दिले जातात आणि कळसाभोवती 5 वेढे घालायचे असतात. 5 वेढे घातल्यानंतर मग पुढचं जे असतं ते अंघोळीचा कार्यक्रम असतो. तर आता इथे वेढे वगैरे घालून झालेले आहेत. त्याच्यानंतर सगळेजण आतमध्ये आलेले असतात. पाट वगैरे सगळ्यांनी ठेवले जातात आणि नवरीला नवरदेवाला सगळ्यांना जे गोड तेल असतं, खोबरेल तेल, आपलं जे काय असतं ना, ते तेल थोडंसं 5 बोटं 5 सुवासनी मिळून लावतात आणि 5 सुवासनी मिळून पाणी घालतात. तर अशी ही आमच्यात प्रथा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्रास लग्न जर बघितली तर अशाच प्रकारे असतात. पण भाग बदलला की थोडंसं लग्नाच्या पद्धती, विधी वगैरे सगळं बदलतं. तर थोडंफार आमच्या चेंजेस आहे. काही लोकांच्या ठिकाणी हे सकाळी होतं, सगळं जे काय असतं सकाळी असतं, पण माझ्या माहेरी जे आहे ना, हे संध्याकाळी असतं. आणि माझ्या लग्नात जो विधी सगळा झालेला हा सकाळी झालेला. म्हणजे अक्षतेच्या आधीच हळदी आणि त्याच्या आधीच कळसाची अंघोळ वगैरे आणि त्याच्या आधीच साखरपुडा. तर बऱ्याचशा लग्नात असं होतं की साखरपुडा, हळदी सगळं एकाच दिवशी घेतलं जातं. पण इथे काय झालं की आमचा आदल्या दिवशी म्हणजे 23 तारखेला लग्न होतं, तर 22 तारखेला साखरपुडा झालेला आणि 23 तारखेला लग्न झालेलं. तर अशा पद्धतीनं आम्ही 2-3 दिवसातच सगळं उरकून घेतलेलं. आधी वगैरे साखरपुडा वगैरे नाही केलेला आम्ही. त्याच्यानंतर अंघोळ वगैरे सगळ्यांनी घालून झाल्यानंतर मुलाची आई वडील असं पाणी घालतात, पुन्हा बहीण घालते, पुन्हा आत्या घालतात.
अंघोळ वगैरे आता सगळ्यांनी घातलेली आहे आणि याच वेळेला इथं हळदीची ही बाशिंग असतात आमच्यात, छोट्या साईजची असतात आणि मोठी बाशिंग जी असतात ती लग्नात अक्षतेच्या वेळेला असतात। तर मुलीची बहीण जी आहे ती मुलीला बांधते आणि मुलाची बहीण जी आहे ती मुलाला बांधते। पुन्हा मुलाच्या बहिणीनेच पहिल्यांदा अशी हळद लावली जाते, त्याच ठिकाणी हळद लावायची असते आणि दुसरी जी हळद लागते ती नावावरून निघालेली असते, ती हळद लागते मंडपामध्ये। तर आता इथं सगळ्यांनी जो काय आहे तो सगळा कार्यक्रम केला आहे। आता नवरी मुलीला तिचे जे मामा असतात ते उचलून घेऊन जातात, पण यांचं वय झालेलं आहे, वयस्कर आहेत। तिचे दुसरे मामा आहेत ते लग्नादिवशी आलेले आणि हे जे आहेत ते मुलाचे मामा पण असे मानलेले आहेत, कारण आमचे जे मामा आहेत ते येऊ शकले नव्हते त्यामुळे। आणि ते बघा खूप मोठा असा 5 किलोचा केक आहे। तर हा केक कशासाठी सांगते, 21 तारखेला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, 22 तारखेला माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता। तर दोन्हीचा मिळून आम्ही यांच्या हळदीच्या दिवशीच केक कापलेला, कारण लग्नाची खूप सारी धांदल वगैरे होती। मग आम्ही विचार केला की खूप सारे लोक पण असतात आणि त्यामध्येच ॲनिव्हर्सरीचा आणि यांच्या बर्थडेचा केक जो आहे तो आपण कापायचा, सेलिब्रेशन करायचं। तर आमच्याबरोबर त्यांना पण घेतलेलं आहे आणि बस आता इथं केक वगैरे कापलेला आहे। आणि त्याच्यानंतर मग मुलीला साडी दिली जाते, जी पूजा करूनच साडी दिली जाते, ती साडी हळदीची असते। तीच साडी नेसून हळदीची जी काही कपडे असतात तीच घालून संध्याकाळी हळद लावली जाते। तर हळद जी निघालेली ती माझी आजी आणि आजोबा आहेत त्यांच्या नावावरती निघालेली, तर इथे त्यांचा मान असतो, म्हणजे ज्याच्या नावावरती जी हळद निघालेली असते तीच हळद त्या व्यक्तीने लावायची असते। तर यांच्या नावावर निघालेली यांनी लावलेली आहे। पुन्हा आरती वगैरे जे काही करायचं ते केलेलं आहे आणि याच्यानंतर 5 सुवासिनी मिळून सगळेजण मिळून अशा प्रकारे केलं जातं तांदळाचं आणि बस सगळेजण मिळून आता मग हळदी लावतात। तर इथे जे हे दोघं दिसत आहेत हा माझा मोठा भाऊ, म्हणजे माझ्या पाठचा सागर आणि त्याची बायको ही शिवानी। तर हे दोघं मिळून इथं हळद लावत आहेत। सगळ्यांनी हळद लावून झालेले आहे
आणि इथं थोडीशी मजाक मस्ती बघा, कारण साहजिकच आहे, मोठा भाऊ छोट्या भावाची चेष्टा मस्ती करू शकतो आणि आमच्यात तसं वातावरण खूप चांगलं आहे सगळ्यांचंच. आणि बस आता इथं हळदीचा वगैरे कार्यक्रम संपत आलेला आहे आणि याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम असतो तो असतो मुलग्याला म्हणजे कळसात वगैरे आंघोळ घालायची, परण्याला जाणे. पुन्हा दुसरा म्हणजे आमच्यात एक ईर असतो जो ज्योतिबाचा, तो खूप छान असा व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला उद्या पाठवेन. तर आता बस एवढंच, भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, असा सपोर्ट करा, लाईक करा.